कधी विचार केलाय का, जर या काही घटना घडल्या नसत्या तर आजचा भारत कसा असता? चला जाणून घेऊया इतिहासाला कलाटणी देणाऱ्या त्या मोठ्या घटना. सर्वात प्रथम म्हणजे तराईंचे युद्ध. 1191 आणि 1192 या दोन्ही वर्षी हे युद्ध झाले. हे युद्ध पृथ्वीराज चव्हाण आणि महम्मद घोरी यांच्यामध्ये झाले आणि 1192च्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव झाला आणि महम्मद घोरीची सत्ता भारतात रूढ झाली आणि इस्लामिक राजवटी भारतात सुरू झाल्या. यानंतरची घटना म्हणजे पानिपतचे पहिले युद्ध. हे 1526 या वर्षी झालेले युद्ध इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झाले. यामध्ये बाबरचा विजय झाला आणि सुलतानशाही नष्ट होऊन मोगलांचे राज्य यापुढे भारतात सुरू झाले. पानिपतचे दुसरे युद्ध हे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये 1556 या रोजी झाले. हुमायूनच्या काळात मोगलांची सत्ता हेमूकडे गेली होती, परंतु अकबराने हेमू याच्याशी 1556 मध्ये पानिपतचे दुसरे युद्ध करून मोगल सत्तेची पुनर्स्थापना केली. यानंतर 1761चे पानिपतचे तिसरे युद्ध मराठांविरुद्ध अहमदशहा अब्दाली यांच्यात झाले. यात अहमदशहा अब्दाली याचा विजय झाला. यानंतर इंग्रजांच्या काळात झालेले प्लासीचे युद्ध. या युद्धामुळे बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला आणि रॉबर्ट क्लाइव्ह याचा विजय झाला. यामुळे भारतात इंग्रजांच्या सत्तेचे मूळ रोवले गेले. जरा विचार करा, जर या घटना घडल्या नसत्या तर, जर महम्मद घोरीच्या आक्रमणात त्याचा विजय झाला नसता आणि प्लासीच्या युद्धात रॉबर्ट क्लाइव्ह जिंकला नसता तर कदाचित भारताचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता. आपण पाहतो तो भारत, आपली राजकीय रचना, आपली संस्कृती सगळं कदाचित वेगळ्या दिशेने गेलं असतं. इतिहासातल्या या घटना फक्त भूतकाळातील नाहीत, त्या आजचा भारत घडवणारे टर्निंग पॉइंट्स आहेत. तुमच्या मते अजून कोणती घटना भारताचा इतिहास बदलणारी ठरली? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.